महादेव म्हणावं की भीमराव म्हणावं तू इतकं दिलं आम्हा कधी सलावं तू इतकं दिलं आम्हा हे झेंडे निळे हे फेटे निळे हे झेंडे निळे फेटे निळे बघा निळा बाणा जय घोष आज चालला झेंडे निळे फेटे निळे बघा निळा बाणा जय घोष आज चालला देश सजला मनात रुजला जयंतीचा सोहळा अंधार सरला आनंद भरला जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला 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 निळा दारी तोरण नवे प्रकाशाचे दिवे दारी तोरण नवे प्रकाशाचे दिवे पाखरांचे थवे गाती गवगवे सरकुणाला नाही त्याची सूट बूट काय जिथे रोविलाय पाय तिथे क्रांतीच हाय भीम तो महान अरे आमचा जीवदान उंच विलीमान अरे हेच आमची शान देश सजला मनात रुजला जयंतीचा सोहळा अंधार सरला आनंद भरला जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा झाला निळा 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 जो तो बघा कलिपं सम्मुदं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मच संगम सुगततनुभौ धातो धातुगभे लङ्काय जम्बुदीपे दशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केसलोमा क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध महामानव विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना व प्रतिमांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती तमाम भारतीय बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभाच्या आदरणीय अध्यक्षा करुणा सागर व महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्ववेगाने चाललेल्या धम्मकार्यास प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज महामानव विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात आणि जल्लोषात 153 म्हणजे कंट्रीमध्ये संपन्न होते. परंतु संपन्न होत असताना करोनाचा प्रादुर्भाव हा जगभर असल्यामुळे बाबासाहेब मनामनात जयंती घराघरात हा उपक्रम घेऊन आपण संस्थेनं उपक्रम आणि भीमराव साहेब आंबेडकर यांनी घरातच आपल्याला ही जयंती संपन्न करायला लावली आणि त्या अनुषंगाने आपण ही 130वी जयंती घरात संपन्न करत आहोत. आणि ह्या अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे आदरणीय त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आणि मार्गदर्शक आदरणीय गायकवाड गुरुजी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव, त्याचप्रमाणे दीपकजी साळवे, अश्वजित गायकवाड, कनिष्क गायकवाड,
रोहिणी गायकवाड, शुभांगी गायकवाड आणि साळवे आजी, मावशी आणि उपस्थित सर्वच बालिक यांना सविनय जय भीम करून आपण एक उपक्रम मामांच्या नेतृत्वाखाली आणि रोहनच्या संकल्पनेतून आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातच आपण ठरवलं की बाबासाहेबांचे अष्टपैलू खूप व्यक्तिमत्व आहे, त्यापैकी प्रत्येकाने एक पैलू उलगडायचा आणि त्यावरती प्रकाशझोत टाकायची. आणि त्या माध्यमातून मला जो विषय दिलेला आहे पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महत्त्वपूर्ण विषय मला दिलेला आहे आणि 15 मिनिटाची त्याला मर्यादा आहे, कारण आपल्यात सर्वच जण बोलणार आहे आणि बाबासाहेबांच्या पैलूवरती प्रकाशझोत टाकणार आहे. तर पत्रकार बाबासाहेब आंबेडकर या महत्त्वपूर्ण विषयाला मी सुरुवात करतो. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला ह्या देशाची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. जात, पंथ, धर्म, वेशभूषा वेगवेगळी आहे या खंडाची, आशिया खंडामधल्या भारताची. आणि त्यात बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि घटनाकार म्हणून बाबासाहेब आपल्याला ज्ञात आहे. त्याचप्रमाणे कायदेमंत्री म्हणून बाबासाहेब ज्ञात आहे, कायदेपंडित म्हणून बाबासाहेब ज्ञात आहेत, त्याचप्रमाणे प्राध्यापक म्हणून बाबासाहेब आपल्याला माहिती आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहीत आहे, कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MSc, MA, MSc, DSc, DLitt ही अर्थतज्ञ म्हणून पदवी घेतली. अर्थतज्ञ बाबासाहेब हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा एक पैलू आहे की पत्रकार बाबासाहेब आंबेडकर. तर येथील परिस्थिती, या भारतामधली परिस्थिती जी विषमतावादी परिस्थिती होती आणि जो रंजला गांजला समाज होता, बहुजन समाज, त्याला असं मुखपत्र नव्हतं, कारण पत्रक खूप निघायची, म्हणजे राष्ट्रीय लेवलचे पत्रक निघायची, वृत्तपत्रे निघायची. त्यात आगरकर असतील, टिळक असतील, यांनी केसरी, मराठा वगैरे असे वृत्तपत्र होती. परंतु दबलेले, रांजलेले, गांजलेले जे पीडित लोक होते त्यांचा आवाज म्हणून बाबासाहेबांना असं वाटले की एक शिक्षक विद्यार्थी घडू शकतो, तो एक देशाचा नागरिक होऊ शकतो. त्याचप्रमाणे पत्रकारिता ही एक अशी गोष्ट आहे की आपण आज जसं ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण हजारो लोकांपर्यंत एका वेळेत जाऊ शकतो, तसंच बाबासाहेबांच्या मनात संकल्पना आली की आपल्याला विद्रोह करायचा असेल, बंड करायचा असेल, तर या पत्रकारितेचं माध्यम आपल्यासाठी एक चांगलं रान आहे. आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांच्या संकल्पनेतून सर्वप्रथम 1920 मध्ये मूकनायक हे पाक्षिक बाबासाहेबांनी काढलं. ते पाक्षिक काढीत असताना, हे वृत्तपत्र काढीत असताना बाबासाहेबांना आर्थिक चणचण अडचणी भासल्या, परंतु राजे छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळात 2,500ची देणगी देऊन हे वृत्तपत्राला देणगी दिली आणि मदत केली. आणि मूकनायकाचा पहिला अंक 31 जानेवारी 1920ला प्रकाशित झाला आणि तो संबंध भारतभर पसरला गेला. आणि त्या अंकातून बाबासाहेबांनी उत्कृष्ट लेखणी करून आणि इथल्या व्यवस्थेला एक बंड केला व्यवस्थेविरुद्ध. आणि इथल्या अस्पृश्यांच्या ज्यांना जे नाडलं गेलं होतं, हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं, तर बाबासाहेबांनी त्याच्यातून, त्या वृत्तपत्रातून, या पाक्षिकातून बंड केला. आणि वेशीपणा, अस्पृश्यांचं गारण वेशीला टांगलं गेलं. आणि बाबासाहेबांनी नीटनेटकी लेखणी करून, त्याचप्रमाणे कुशग्र बुद्धिमत्ता बाबासाहेबांकडे होती आणि मोठमोठे लेख लिहून इथल्या व्यवस्थेला प्रश्न केले. आणि मूकनायक हे नावारूपाला आलं. आणि अशातच बाबासाहेबांना मूकनायक नावारूपाला आल्यानंतर बाबासाहेबांना राहिलेलं अधुरं शिक्षण परदेशात जावं लागलं. ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात गेले, तिथूनही ते लेख पाठवित असे आणि मूकनायकातून प्रकाशित होत होते. परंतु आपल्या समाजाची परिस्थिती आर्थिक चणचण भासल्यामुळे मूकनायक हे बंद पडल्यानंतर बाबासाहेब ज्यावेळेस 1927ला म्हणजे पुन्हा भारतात आले, त्यावेळेस बाबासाहेबांना हे मूकनायक बंद पडलं. अतिशय दुःख झालं. बाबासाहेबांनी आत्मपरीक्षण केलं आणि पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली. आणि 1927 मध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र चालू केलं. या वृत्तपत्रातून माणगावची परिषद झाली. कोल्हापूरमध्ये माणगावची परिषद झाली आणि परिषदमध्ये महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रहीचे ज्योत पेटल्या गेली. आणि ह्या बहिष्कृत भारतातून बाबासाहेबांनी अनेक स्वतः लेख लिहिले. संपादक स्वतः बाबासाहेब राहिले आणि हे लेख लिहिल्याने इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारले. आणि त्यातूनही 14 तळ्याचा मग जो हे होता रणसंग्राम, तो तर रणसंग्राम. आणि इथल्या अस्पृश्यांच्या ज्यांना जे नाडलं गेलं होतं, हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं,
तर बाबासाहेबांनी त्याच्यातून त्या वृत्तपत्रातून या पाक्षिकातून बंड केला आणि वेशीपणा अस्पृश्यांचं गारण वेशीला टांगलं गेलं आणि बाबासाहेबांनी नीटनेटकी लेखणी करून त्याचप्रमाणे कुशग्र बुद्धिमत्ता बाबासाहेबांकडे होती आणि मोठमोठे लेख लिहून इथल्या व्यवस्थेला प्रश्न केले आणि मूक नायक हे नावारूपाला आलं आणि अशातच बाबासाहेबांना मूक नायक नावारूपाला आल्यानंतर बाबासाहेबांना राहिलेलं अधुरं शिक्षण परदेशात जावं लागलं. ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात गेले तिथूनही ते लेख पाठवित असे आणि मूक नायकातून प्रकाशित होत होते. परंतु आपल्या समाजाची परिस्थिती आर्थिक चणचण भासल्यामुळे मूकनायक हे बंद पडल्यानंतर बाबासाहेब ज्यावेळेस 1927ला म्हणजे पुन्हा भारतात आले त्यावेळेस बाबासाहेबांना हे मूकनायक बंद पडलं. अतिशय दुःख झालं. बाबासाहेबांनी आत्मपरीक्षण केलं आणि पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली आणि 1927मध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र चालू केलं. या वृत्तपत्रातून माणगावची परिषद झाली. कोल्हापूरमध्ये माणगावची परिषद झाली आणि परिषदमध्ये महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रहीचे ज्योत पेटल्या गेली आणि या बहिष्कृत भारतातून बाबासाहेबांनी अनेक स्वतः लेख लिहिले. संपादक स्वतः बाबासाहेब राहिले आणि हे लेख लिहिल्याने इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारले आणि त्यातूनही 14 तळ्याचा मग जो हे होता रणसंग्राम तो तर रणसंग्राम त्या बहिष्कृत भारतातून मांडला आणि बहिष्कृत भारतातून मांडला आणि इथं प्रश्न केला इथल्या व्यवस्थेला आणि अशा पद्धतीने बहिष्कृत भारतही बाबासाहेबांनी चालवला. मधल्या काळात बहिष्कृत भारतही बंद झाल्याच्या नंतर त्यांनी समता एक पाक्षिक चालू केलं वृत्तपत्र. त्यानंतर बाबासाहेबांनी जनता हेही पाक्षिक चालू केलं आणि बाबासाहेबांना माहीत होतं ज्या समाजाची अवस्था म्हणजे ज्या समाजाला वृत्तपत्र नाही त्या समाजाची अवस्था पंख छाडलेल्या पक्षाप्रमाणे असते. जसा पक्षी विहंग भरारी घेतो आकाशात त्याप्रमाणे वृत्तपत्र त्यावेळेस काम करत होती. कारण त्याही काळात वृत्तपत्र होती परंतु विशिष्ट विचारधारेनं ते प्रेरित झाले ती विचारधारा ते मांडत होती. अस्पृश्याचं गाराने कोणी मांडत नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी हे वृत्तपत्रातून खूप सारी चळवळ गतिमान केली आणि जे आत्मनिर्भर होण्यात समाजाला भाग पाडलं, आत्मपरीक्षण करण्यात भाग पाडलं आणि ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोक स्वाभिमानी झाले आणि चळवळ अधिक गतिमान झाली. आणि म्हणून बाबासाहेब एक पत्रकार होते परंतु इथल्या व्यवस्थेने त्या काळात दखल घेतली नाही. बाबासाहेब उत्तम दर्जाचे पत्रकार होते परंतु जे प्रस्थापित वृत्तपत्र चालवायची त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आपल्या वर्षावासाची मालिका चालते त्यात पत्रकार बाबासाहेब आंबेडकर हा विषय प्रामुख्याने टाकला गेला आणि आता तो जनमानसापर्यंत आपल्या जिथे शाखा आहे 37 जिल्ह्यात शाखा आहे तिथं हा विषय दिला जातो. पत्रकार बाबासाहेब आंबेडकर कारण रात्र राहून स्वतः बाबासाहेब लिखाण करायचे, रकाने लिहायचे समतामध्ये आणि आता प्रबुद्ध भारतमध्ये. अशा पद्धतीनं इथं म्हणजे बाबासाहेबांना ह्या पत्रकारितेच्या याच्यातून थोडंसं इथल्या व्यवस्थेनं दूर ठेवलं परंतु आपण तो एक त्यांचं व्यक्तिमत्वाचा गुण आजही आपण म्हणजे संस्थेच्या माध्यमातून प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि डॉक्टर गंगाधर पानतवणे तेही म्हणतात त्यांचं मत असं आहे की इथल्या व्यवस्थेने बाबासाहेबांचा हा गुण दडवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने पत्रकार बाबासाहेब आंबेडकर मी माझ्या परीने आपल्या पुढं ठेवण्याचा प्रयत्न केला. तर हाही बाबासाहेबांचा एक गुण आहे पत्रकार बाबासाहेब आंबेडकर. मला जे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि त्यांचा मी आभार मानतो आणि या 130व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना लाख शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आता पुढे कामगार नेते बाबासाहेब हा विषय तरुणांना संदेश आदरणीय अश्वजित बी गायकवाड हे आपल्या समोर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पैसा आणि श्रम हे योग्य ठिकाणी व्यर्थ खर्च करतात. जगाला शांततेचा महान संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. या धम्मसंस्थेच्या माध्यमातून आपण धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो ती तमाम भारतीय बौद्धांची मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेच्या आदरणीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्मकार्यास प्रथमतः अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती, जी की आपण 125वी जयंती जेव्हा साजरी केली, खूप उत्साहात आणि जल्लोषामध्ये आपण साजरी केलेली होती. तर 130वी जयंती त्याच धामधुमीत किंवा त्याच धूमधडाक्यामध्ये साजरी करता आली असती, परंतु गेल्या 2 वर्षापासून जो कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव आहे, त्यामुळं ही जयंती आपण आधीच्या सांगितलेल्या वक्त्यांच्या प्रमाणे ही आपण घरातच साजरी करत आहोत. आणि त्याला जे काही शासकीय लिमिटेशन्स आलेले आहेत आणि त्यामुळं आपण ही घरात साजरी करत आहोत. मग आता ही घरात जर साजरी करायची तर ती कशी करायची याकरता संकल्पना मांडली गेली आणि सुंदर त्यातून आउटपुट बाहेर आलं. आणि ते म्हणजे प्रत्येकाने बाबासाहेब आंबेडकरांच्या एक एक पैलूवरती प्रकाश टाकायचा, जेणेकरून आपला स्व-अध्ययन होईल, आपल्याला नॉलेज मिळेल आणि आपल्यासोबत जे आहेत कुटुंबातील सर्व त्यांनाही त्याचे ज्ञान होईल. आणि त्याचबरोबर आपल्यातले कलागुण आहेत, कमी दिलेल्या विषयावर मांडणी करण्याची आणि स्टेज देणे, या सगळ्यांचा गुणांचा उन्नत होत याकरता या अँगलने आपण ही एक मालिका, विषयांची मालिका, विषय मांडण्याची करता आपण इथे आयोजन केलेलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू आहेत. अष्टपैलू म्हणण्यापेक्षा अनेक पैलू बाबासाहेबांच्या जीवनातले किंवा बाबासाहेबांचे जे काही कार्यकाल राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि त्यातला पहिला पैलू एक आदर्श विद्यार्थी आहे, जो आपल्याकडे तरुणांना संदेश याच्यामध्ये कदाचित कव्हर होईल. दीपक साळवे या ठिकाणी मार्गदर्शन करणार. त्यानंतर बाबासाहेबांचं पत्रकारिता आहे, तर या विषयावर खरे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. बाबासाहेबांचं विविध वर्गाकरता म्हणजे कष्टकरी असतील, कामगार असतील, स्त्रिया असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, यांच्याकरता बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान राहिलेलं आहे. त्यातील स्त्रियांकरता जे योगदान आहे बाबासाहेबांचं हे ललिता खरे यांनी मांडणी केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य क्षेत्रामध्ये योगदान आहे, ते रोहिणी मांडणार आहे. आणि अर्थतज्ञ बाबासाहेब कनिष्क या ठिकाणी मांडणी करणार आहे. आणि अत्युच्च असं जे काही आहे बाबासाहेबांचे संघर्ष असतील किंवा सामाजिक क्षेत्रातलं योगदान असेल, आणि मग बाबासाहेब बोधिसत्व कसे यावरही आपण ऐकणार आहोत. तर कामगार नेते बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आपण बोलत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरची जी परिस्थिती होती, इथले शेतकरी, कष्टमजूर, शेतमजूर, कामगार यांची दयनीय अशी अवस्था या देशामध्ये होती. आणि या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार लोकांची जेव्हा विकास होईल तेव्हाच या देशाचा विकास होईल, असं विकासाचं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे. आज आपण विकास विकास म्हणतो आणि म्हणून नेहमी आपण जे गाणं म्हणतो त्याच्यामध्ये म्हटलं आहे एका गायकाने की विकासाचा पाया होता माझा भीमराय. आणि कामगारांकरता बाबासाहेबांनी अनेक असे कायदे केले. मग डायरेक्ट आपल्याला कामगारांकरता काम करण्यासाठी कायद्यामध्ये बदल करायला लागतो. आणि म्हणून मिनिमम वेजेस ॲक्ट म्हणजे किमान वेतन कायदा, एखादं काम सुरू केल्यानंतर त्याला कमीत कमी इतका पगार मिळावा. म्हणजे सामान्य काम एखाद्या कुठल्याही कंपनीत आजही आपण गेलो तर मिनिमम 15,000 रुपये पगार त्या कामगाराला मिळालाच पाहिजे. हे जे आज आपण प्रचिती घेतो, आजचा जो रेट आहे, मग ते त्या 6 महिन्याने बदल केले जातात. लेबर कमिशनरकडून ते पत्रक निघतं आणि त्यानुसार ते बदल केले जातात. तर आजचा मिनिमम वेजेस ॲक्टचा रेट आहे 15,000 रुपये. 15 ते 16,000 रुपये एका सामान्य कामगाराला मिळायलाच पाहिजे. म्हणजे किमान त्याचं घरचं पोट चाललं पाहिजे अशा पद्धतीचं. म्हणजे जी वेठबिगारी आहे, काही ते मिळेल ते काम करून घेण्याची जी अगोदरची पद्धत होती, सावकारी पद्धत होती, वेठबिगार पद्धत होती, तिला आळा घालण्यासाठी 1948 लेबर ॲक्ट म्हणजे मिनिमम वेजेस लेबर ॲक्ट हा बाबासाहेबांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे तो आधी संसदेत पारित करून घेतला. त्यानंतर भरपगारी राजांबद्दल सांगितलं की
म्हणजे कामगाराला त्याचं काम करत असताना अन्य काही अडचणी येतील तर त्याला रजा मिळावी आणि त्याचाही त्याला पगार मिळावा. म्हणजे 10 दिवसांचा भरपगारी रजेचा बिल बाबासाहेबांनी पारित करून घेतलं. त्याच पद्धतीने बाबासाहेब मजूर मंत्री असताना त्यांनी बरेच कायदे संमत केले. त्यानंतर बजेट सेशनमध्ये 1946ला बजेट सेशनमध्ये त्यांनी खाण कामगारांबद्दल मगाशी सांगितल्याप्रमाणे खाण कामगारांकरता त्यांनी स्वतः तिथे उतरले. स्त्रियांकरता जे काही गरोदर स्त्रिया वगैरे त्यांना खाणीमध्ये उतरण्याकरता त्यांनी म्हणजे बंदी घातली. कायद्यामध्ये तसा बदल करून घेतला. रात्रपाळी पण स्त्रियांना देऊ नये अशा पद्धतीचे कायदे त्यांनी केले. अशा पद्धतीचं योगदान बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर 1937चं जे मनमाड येथील भाषणामध्ये म्हणतात की कामगारांचे खरे शत्रू हे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही आहे. आणि ब्राह्मणशाही म्हणजे की आताची जी ब्राह्मण व्यवस्था आहे किंवा ब्राह्मण लोकांचं वर्चस्व किंवा ब्राह्मण लोकांनी चालवलेल्या गोष्टी असा त्याचा विपरीत अर्थ घेऊ नये तर समता, स्वातंत्र्य, न्याय आणि नीती या मूल्यांच्या विरुद्ध या मूल्यांचा जोपासना करण्याच्या विरुद्धची काही व्यवस्था आहे त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी क्लिअर केलेलं आहे की ती व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था. आणि म्हणून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे कामगार चळवळीचे खरे शत्रू आहेत. आजच्या कामगार चळवळी असतील, तत्कालीन कामगार चळवळी असतील, कम्युनिस्ट असतील, काँग्रेस प्रणित असतील, BMS सारखी जुनी संघटना आहे, या सगळ्या कामगार चळवळीमध्ये ब्राह्मणीशाहीचंच नेतृत्व आहे किंवा तीच विचारधारा मानली जाते. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांची विचारधारेचं जे संघटन आहे त्या संघटनेला आपण सपोर्ट केला. म्हणजे ती आपण स्वतः ट्रेड युनियन स्थापन केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर मनमाडच्या भाषणामध्ये म्हणतात की तुम्ही स्वतःची ट्रेड युनियन स्थापन करायला हवी. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ट्रेड युनियन स्थापन करण्याकरता तिला मान्यता त्या प्रशासनाने, कंपनी प्रशासनाने किंवा त्या क्षेत्रातील कंपनीने द्यावी. त्यानंतर आर्बिट्रेशन म्हणजे औद्योगिक कलह जो आहे कामगार आणि मालक यांच्यामध्ये औद्योगिक कलह होऊ नये म्हणून आर्बिट्रेशन किंवा लवाद नेमण्याची तरतूद बाबासाहेबांनी केली. म्हणजे जो आजचा लोकपाल आपण लोकपाल ऐकतो की लवाद आर्बिट्रेशन याकरता ती बाबासाहेब आंबेडकरांनी ती तरतूद केली. असं भरीव असं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार चळवळीकरता केलेलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कामगार वर्गाने केवळ संघटना गोष्टींवरती आपल्या गोष्टींकरता लढण्याकरता न राहता राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी शिरकाव करावा आणि राजकीय बाजूने सुद्धा त्यांनी लढावं असं अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीला जो त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची जी स्थापना केली तो बरखास्त करून त्यांनी नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची त्यांनी संकल्पना मांडली. त्यांनी स्वतंत्र मजूर युनियन पक्षाला बरखास्त करूनच शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. तर असं भरीव असं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांकरता, कामगार क्षेत्राकरता केलेलं आहे. आणि आजही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे संपूर्ण कामगार चळवळीकरता एकदम दिशादर्शक असे विचार आहेत. अशा या महान अशा कामगार नेत्याला या ठिकाणी आजच्या दिवशी आपण या विषयाच्या माध्यमातून अभिवादन करूया आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 130व्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय प्रबुद्ध भारत, नमो बुद्ध. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रियांसाठी योगदान हे आयुष्यमान मी ललिता खरे आपल्यासमोर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वय वगैरे कशाला जगाला शांततेचा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना विनम्र अभिवादन करते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती
आपण घरातच आपल्या कमी दरवर्षीप्रमाणे न करता नवीन उपक्रमानुसार करत आहोत. तर त्यात हा आपण चांगला संकल्प, चांगला विचार केलेला आहे की घरातच आपल्या प्रत्येकाने बाबासाहेबांचे पैलू मांडायचे आहेत आणि त्यात मला बाबासाहेबांचे स्त्रियांसाठी योगदान हा विषय दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये देशासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. समस्त मानव जातीसाठी त्यांनी महान कार्य केलेलं आहे आणि त्यांचं योगदान हे कामगारांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, प्रत्येक तळागाळातील माणसासाठी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी स्त्रियांसाठी लाख मोलाचं योगदान दिलेलं आहे. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिकली तर ती पुढील आपलं कुटुंब सांभाळेल, पुढील कुटुंबाला दिशा देईल आणि तीच मनुवादी प्रवृत्तीने या स्त्रियांना पूर्वीपासूनच चूल आणि मूल यामध्ये अडकून ठेवलेलं होतं. तर त्या चूल आणि मूल या पलीकडं स्त्री बाहेर कशी निघेल यासाठी महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि ही स्त्री शिकली तर आपल्या लहान मुलांना चांगले संस्कार करेल या भावनेतून त्यांनी स्त्रीसाठी खूप काही बाबासाहेबांनी कार्य केलेलं आहे. तर स्वतः बाबासाहेब रमाईलाही म्हणायचे, रामो तू वाचलं पाहिजे, तू शिकली पाहिजे आणि तुझ्या या वाचनातून तुला या जगात काय चाललं आहे त्याचं सर्व ज्ञान झालं पाहिजे. त्यानुसार त्यांनी आपल्या घरातूनच रमाईला शिकून त्यांनी स्वतः शिकवलं, वाचायला शिकवलं. इथूनच त्यांनी आपल्या समानतेची सुरुवात बाबासाहेबांनी त्या काळात केलेली होती. स्त्रियांना समानतेचा अधिकार हा बाबासाहेबांनी दिलेला आहे. स्त्रिया ह्या पुरुषाप्रमाणे शिकल्या पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी हिंदू कोडबिलच्या माध्यमातून स्त्रियांसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. परंतु त्या काळच्या सनातनी लोकांनी ते हिंदू कोडबिल पास होऊ दिलं नाही. नंतर ते हिंदू कोडबिल बाबासाहेबांच्या नंतर किंवा नंतरच्या सरकारने ते हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्यांना ते पास करावं लागेल आणि म्हणूनच बाबासाहेबांनी स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला. कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी कलम 39 नुसार त्यांनी स्त्रियांना जो पगार पुरुषाला दिला जातो तोच पगार स्त्रियांनाही दिला पाहिजे. कारण त्या काळात जर 5 रुपये रोज जर पुरुषाला असेल तर स्त्रीला 3 रुपये 2.5 रुपये असा रोज असायचा. तेच काम स्त्रिया करत असत. तर त्यानुसार बाबासाहेबांनी तो जो पगार पुरुषाला असेल तो स्त्रीलाही मिळावा यासाठी घटनेत तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी खाणीमध्ये काम करायला लागायचं स्त्रियांना. तर बाबासाहेब स्वतः एकदा त्या खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची भेट घेतली, स्वतः खाणीमध्ये उतरले आणि स्त्रियांना अगदी गरोदर स्त्रिया सुद्धा खाणीमध्ये उतरत असत. तर बाबासाहेबांनी त्या खाणीमध्ये उतरून बघितलं की इथं तर आपला श्वास गुदमरतोय, तर या गरोदर स्त्रियांचा जर पोटातलं बाळाला त्रास झाला, त्याचा जर जीव गुदमरला किंवा प्राण गेला तर त्या बाळाची जबाबदारी कोण घेणार. म्हणून बाबासाहेबांनी स्त्रियांना खाणीमध्ये आतमध्ये काम करता येणार नाही याची तरतूद केली आणि रात्रपाळी ही स्त्रियांना देऊ नये यासाठी घटनेत तरतूद करून ठेवलेली आहे. म्हणूनच आज स्त्रिया आपल्या बाबासाहेबांच्या या विचाराला अनुसरून अतिशय पुढचं पाऊल आहे स्त्रियांचं. जर पुरुष डॉक्टर झाला तर स्त्रिया लगेच पायलट होण्याची हे ठेवतात. अशा प्रकारे स्त्रियांमध्ये खूप बुद्धिमत्ता आहे हे बाबासाहेबांनी तेव्हाच हेरलं होतं आणि म्हणूनच बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी महान असं कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षिततेबाबतची तरतूद ही सुद्धा बाबासाहेबांनी केलेली आहे. प्रसूतीची रजा आणि प्रसूतीपूर्व रजा या सुद्धा बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांना समानतेची संधी तर दिलेलीच आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांचं हे कार्य स्त्रियांसाठी लाख मोलाचं आहे. आज आम्ही स्त्रिया इथे बोलू शकतो, उभं राहून बोलू शकतो, ही देण फक्त बाबासाहेबांची आहे आणि म्हणूनच मला आज बाबासाहेबांचा गुणगौरव करताना एक गीत म्हणावं असं वाटतंय. मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला, मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला,
भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. मानवतेचे जय जय संहारी दिली भीमाने त्यांना ललकारी. बुद्धी पुढे नवल्या तलवारी, बुद्धी पुढे नवल्या तलवारी. मानवतेचा वैरी भीमाने वेळीच मारला. मानवतेचा वैरी भीमाने वेळीच मारला. भीमाने कोटी कोटी काळजात, कोटी काळजात बुद्ध कोरला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. पाषाणांना फोडली वाचा, धम्मबुद्धाचा देऊळी साचा. पाषाणांना फोडली वाचा, धम्मबुद्धाचा देऊळी साचा. मानवतेचा बनविला ढाचा, मानवतेचा बनविला ढाचा. पंचशिलेचा मंत्र भीमाने होत्यात भारला. पंचशिलेचा मंत्र भीमाने होत्यात भारला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. बुद्ध ज्ञानाचे पाजिले नीर, अंधश्रद्धा ती लोटली दूर. बुद्ध ज्ञानाचे पाजिले नीर, अंधश्रद्धा ती लोटली दूर. बुद्ध चरणाशी नमविले शिर, बुद्ध चरणाशी नमविले शिर. विखुरलेला हास माझ एकतेनं हेरला. विखुरलेला हास माझ एकतेने हेरला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. निर्मळ जीवनाचा आनंद हर्ष जाहला हवेधुंद. मानवतेचा दरवळे गंध. विजय तुझ्या परी विश्वाने हा धम्म स्वीकारला. विजय तुझ्या परी विश्वाने हा धम्म स्वीकारला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला. जय भीम नमो बुद्धाय. मी माझ्या परीने बाबासाहेबांच्या स्त्रियांसाठी योगदान हा विषय थोड्या प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. पुनश्च सर्वांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देऊन इथेच थांबते. जय भीम नमो बुद्धाय. आता पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढचा पैलू अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाचं विश्लेषण करण्याकरता मी कनिष्क गायकवाड यांना विनंती करतो. जगाला शांततेचा महान संदेश देणारे तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती घरगुती पद्धतीने साजरी करण्यासाठी आपण सर्व येथे खरी परिवार, साळवे परिवार, गायकवाड परिवार येथे जमलेलो आहोत. तर बाबासाहेबांचे आपल्याला विविध पैलू माहिती आहेत. बाबासाहेबांना आपण घटनातज्ञ म्हणतो, बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व, घटनातज्ञ, परमपूज्य, कामगार नेते. तर बऱ्याचपैकी त्यांचं उल्लेख म्हणजे बाबासाहेब हे कामगारांचेही नेते होते. ते एक अर्थतज्ञ होते, नीतितज्ञ होते. त्यांना नीती आयोगाचा अध्यक्ष बनण्याची संधी हवी होती. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांचे त्यांनी दामोदर खोरे प्रकल्प असेल, नद्यांचा वरती प्रोजेक्ट जो आहे तो बाबासाहेबांना अपेक्षित होता की भारतामध्ये कधीच पाण्याचा टंचाई भासणार नाही. अशा पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग होते. भले त्यांना ते करता आले नाहीत किंवा प्रस्थापित व्यवस्थेने त्यांना त्या पदांपर्यंत पोहोचू दिलं नाही,
तर बऱ्याच आपल्या लोक समाजाला किंवा त्यांच्या अनुयायांनाही बाबासाहेबांची विविध पैलू माहिती नाहीत. तर बाबासाहेब एक अर्थतज्ञ होते, अर्थतज्ञ बाबासाहेब. तर या विषयावरती मी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करेन. तर तत्पूर्वी बाबासाहेबांबद्दल एक था भीम दुनिया सारी खिलाफ थी, एक था भीम दुनिया सारी खिलाफ थी, धर्म के नाम पर चलने वालों की गद्दारी थी, धर्म के नाम पर चलने वालों की गद्दारी थी, लेकिन भीम किसी से डरा नहीं, लेकिन भीम किसी से डरा नहीं, भीम का बाल भी कोई बाका नहीं कर सका, क्योंकि भीम के हाथ में तलवार से भी धारदार कलम थी. तर बाबासाहेबांनी लेखणीच्या जोरावरती आपले शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेबांनी हे जाणले होते. बाबासाहेबांना विषमतेचे चटके बसल्यानंतर त्यांनी मनाशी खुणगाड बांधली किंवा त्यांना ही गोष्ट उमगली की शिक्षणाशिवाय तरुणापाय नाही. शिक्षण जर असेल तरच आपण आपल्या व आपल्या समाजाचा उद्धार करू शकतो. त्या दृष्टीने बाबासाहेबांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे मागासवर्गीयातील बाबासाहेब हे प्रथम विद्यार्थी होते. उत्तीर्ण झाल्यानंतर घरची परिस्थिती बेताचीच होती. तर पुढचं शिक्षण कसं होईल आणि त्यावेळेस भारतात उच्च शिक्षण हवे असेल तर परदेशातच जावे लागायचे. तर बाबासाहेब 1916ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ते भारतात आल्यानंतर 1917ला त्यांची परदेशातून आल्यानंतर बडोदा संस्थानामध्ये सयाजीराव गायकवाड यांचं असलेले बडोदा संस्थान येथे त्यांची अर्थसचिव या पदावरती नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी 1918ला सिडनहॅम कॉलेज येथे राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे बाबासाहेब प्राध्यापक राहिले. त्यावेळेस खूप कमी पगार होता म्हणजे आजच्या मानाने. त्यावेळेस बाबासाहेब तिथेही प्राध्यापक राहिले 1918ला. त्यानंतर 1921ला बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पुन्हा शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला व तेथे त्यांनी MSc ही पदवी प्राप्त केली. त्याचा MSc ही पदवी त्यांनी प्राप्त केली. जर बाबासाहेबांच्या आपण ज्या डिग्र्या म्हणतो की बाबासाहेबांनी MA PhD DSc DLitt BARET ह्या पदव्या प्राप्त केल्या, तर बऱ्याचशा पदव्या त्यांची MSc असेल, DSc असेल, PhD असेल ह्या अर्थशास्त्रातील पदव्या आहेत. त्यानंतर त्यांनी 1924ला रॉयल कमिशन जे भारतामध्ये आलं होतं त्यासमोर त्यांनी साक्ष दिली व 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमध्ये व ती स्थापना होण्यामागे बाबासाहेबांचाही मोठा हात आहे. तर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक केंद्र सरकारची ही बँक ही दुभती काय होता कामा नये व त्याच्यावरती निर्बंध असावेत त्यांचे पैसे काढण्यावरती असं बाबासाहेबांनी प्रतिपादन केलं. या पद्धतीने बाबासाहेबांचं या देशासाठी अर्थतज्ञ म्हणून खूप मोठे योगदान आहे हे या ठिकाणी नमूद करतो व येथेच थांबतो. जय हिंद. महत्त्वपूर्ण विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरुणाईला संदेश हा सादर करण्याकरता आपल्यासमोर आयुष्यमान दीपक साळवे यांना मी विनंती करतो की त्यांनी हा विषय सादर करावा. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराज यांच्या विचारांना आणि स्मृतींना त्रिवार वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. जो माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थ्यांना तरुणांना संदेश. तर बाबासाहेब हे खूप बाबासाहेबांचे शिक्षण विषयक दृष्टिकोन खूप प्रगल्भ होता आणि आधुनिक होता. ते स्वतः प्रतिकूल परिस्थिती नसतानाही खूप उच्च शिक्षण त्यांनी घेतलं
आणि हा आदर्श त्यांनी पूर्ण समाजाला घालून दिला होता. विद्यार्थी त्यांचा जो शिक्षणाचा आलेख आहे, शैक्षणिक क्षेत्रातला आलेख जो आहे तो विद्यार्थी, त्याच्यानंतर संशोधक, शिक्षक, प्राचार्य, संस्थापक असा चढता आलेख राहिलेला आहे. बाबासाहेब हे उच्च विद्याविभूषित होते. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा तरुणांना जो संदेश दिलेला होता तो खूप मोलाचा होता. तसेच शिक्षणामुळे मनुष्य जागृत होतो, त्याची प्रगती होते व त्याला त्याचे हक्क व अधिकार यांचं ज्ञान प्राप्त होतं आणि त्याची प्रगती होते, त्याच्या समाजाची प्रगती होते असं त्यांचं म्हणणं होतं. तसंच त्यांनी अज्ञानाअभावी व्यक्ती आणि समाजाचे खूप मोठे नुकसान होते, त्याच्यामुळे सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे असा त्यांचा संदेश होता. बाबासाहेबांना शिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी तरुण आणि तसाच समाज निर्माण करायचा होता आणि हाच त्यांच्या शैक्षणिक चळवळीचा खरा मूलभूत आधार होता. शिक्षण हा जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी, तरुणांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. सर्व सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे असे डॉक्टर आंबेडकरांनी एका सभेत म्हटले होते. तर माझ्याकडे एवढीच माहिती आहे आणि मी ती दिलेली आहे. तर जय हिंद आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे आयुष्यमान दीपक साळवे यांनी खूपच सुंदररित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरुणांना काय संदेश दिलेला आहे हे विश्लेषण स्वरूपात आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच वरून मला एक गोष्ट आठवली की एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभेत असताना एक तरुण त्यांच्याजवळ येतो व म्हणतो, मलाही तुमच्या चळवळीमध्ये सामील करून घ्या, मलाही तुमच्या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी म्हणाले की चळवळीत तर सामील होशीलच, परंतु पहिल्यांदा तुझ्या परिवाराची प्रगती, तुझं शिक्षण हे पूर्ण कर, तरच तुला पुढे जाऊन चळवळीत घेता येईल. कारण की शिक्षणाशिवाय कोणत्याही चळवळीमध्ये तुम्हाला कुठलाही एक बेस भेटू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती. तर अशा प्रकारे तरुणांना संदेश जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता तो विषय इथे झालेला आहे. आता पुढे आराखड्यानुसार पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आयुष्यमान रोहिणी अश्वजित गायकवाड यांना पाचारण करतो. जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपुत्र बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. व आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती यानिमित्त आपण इथे जमलेला आहोत. तरी सर्वांना माझ्याकडून जयंतीच्या शुभेच्छा. व मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य हा विषय दिलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सारे ग्रंथ, पाक्षिक, साप्ताहिक व मासिक हे प्रकाशित केलेले आहेत, लिहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे जे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक लिहिलेले आहे, त्यामध्ये त्यांनी काढलेले आहे. त्यामध्ये त्यांनी जे शोषित पीडित असा जे समाज होता, अस्पृश्य समाज होता, त्यांचे जे विचार असे खंडित झालेले होते, त्या विचारांना त्यांनी प्रेरणा देण्यासाठी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. त्यामध्ये त्यांनी मूकनायक हे नाव मुक्यांचा नायक असा हा त्याचा अर्थ होता. असं त्या परिस्थितीला सार्थक होईल असं त्या पाक्षिकाला त्यांनी नाव दिलेलं होतं. तसेच त्यांनी बहिष्कृत भारत हे एक पाक्षिक सुरू केलं होतं. या बहिष्कृत भारत या पाक्षिकामध्ये त्यांनी जो अस्पृश्य लोकांना जो अन्याय अत्याचार होत होता, म्हणजे जे सार्वजनिक पाणवठा आहे त्या पाणवठ्यावर अस्पृश्य लोकांना पाणी पिण्यास मुभा नव्हती. तसेच जे मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्येही अस्पृश्य लोकांना प्रवेश नव्हता. या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी त्यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले.
व त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर प्रबुद्ध भारत हे मासिक प्रकाशित केले व तसेच त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले आहेत. त्या ग्रंथामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि त्यांची अर्थनीती हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. तर या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ईस्ट इंडिया कंपनीचे जे प्रशासन आहे त्यांची जी आर्थिक जी राजनीती आहे त्या नीतीवर त्यांनी अभ्यास करून त्यांनी जे राजनीती आर्थिक परिस्थिती जी अदलाबदल केली त्यामुळे भारतीय जो समाज आहे त्यामुळे भारतावर जो काही विपरीत परिणाम झाला त्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. तसेच त्यांनी अस्पृश्य मूळचे कोण व ते कसे हा ग्रंथ शोध ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी अस्पृश्य मूळचे राजे होते पण त्यांनी ब्राह्मणांचा जो विचार आहे तो विचार नाकारला. त्यामुळे त्यांनी जो हा समाज आहे त्यांना अस्पृश्यतेची वागणूक देण्यास सुरुवात केली व तसेच त्यांनी आणखी शूद्र हे पूर्वी कोण होते व ते कसे झाले यावरही त्यांनी शोधग्रंथ लिहिलेला आहे. यामध्ये शूद्र हे पूर्वी क्षत्रियच होते. पूर्वी काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे 3च वर्ण होते. परंतु काही शास्त्रज्ञ आणि पंडित असे मानत होते की पूर्वी 4 वर्ण होते. परंतु त्यांचे मत फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र हे पूर्वी कोण होते हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. व त्या ग्रंथामध्ये त्यांनी जे क्षत्रिय समाजातील जे लोक जे राजे आहेत त्यांनी जे ब्राह्मणांचे वर्चस्व नाकारले म्हणजे ब्राह्मणांच्या हातून कोणते विधी किंवा जे काही कार्य असेल ते त्यांच्या हातून करून न घेतले त्यामुळे त्यांचा ब्राह्मणांनी तिरस्कार केला आणि त्यांचा सेपरेट असा त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि त्यांचा सेपरेट असा वर्ग त्यांनी निर्माण केला आणि त्याला शूद्र असे त्यांनी नाव दिले. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला आहे. 1940 साली त्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी भारतातील लोकसंख्या लोक आणि चल अचल जी संपत्ती आहे त्याचे आदला बदल कशा प्रकारे करायची यासाठी एक समिती नेमून त्याचे नियोजन करावे असे त्यांनी विचार त्यांनी मांडले होते. परंतु काँग्रेस आणि गांधी यांना ते मान्य नव्हते. त्यांनी याला विरोध केला व त्यानंतर अगदी 7 वर्षानंतर पाकिस्तानला मोकळं करण्यात आले व त्यानंतर काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले हा प्रश्नार्थक शोध ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी काँग्रेस आणि गांधी यांच्या राज्यामध्ये त्यांनी जे अस्पृश्यांसाठी जे नियमावली किंवा जे काही नियोजन केले होते ते टीकात्मक दृष्ट्या त्यांनी बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. त्यानंतर त्यांनी प्रॉब्लेम ऑफ इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा ग्रंथ त्यांनी लिहिला. जे भारतामध्ये जे पुढच्या काळामध्ये जे चलन पद्धती होती त्या चलन पद्धतीच्या उत्क्रांतीचा ऐतिहासिक मीमांसा करून त्यांनी जो भारतासाठी आपल्याला जो योग्य आणि आदर्श चलन पद्धती आहे त्या पद्धतीचा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. यासाठी त्यांनी आकडेवारी सहित या ग्रंथामध्ये त्यांनी पूर्ण असे माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर त्यांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी भारतामध्ये जो बौद्ध धर्माचा उदय झालेला आहे त्या उदयाला त्यांनी क्रांती असे म्हणलेले आहे व या क्रांतीला म्हणजे जो बौद्ध धर्माचा उदय झालेला आहे त्याच्या विरुद्ध ब्राह्मणांनी जे षडयंत्र किंवा जे मार्ग अवलंबले त्याला त्यांनी प्रतिक्रांती असे नाव दिलेले आहे. म्हणजे प्रतिक्रांती झाली म्हणजेच आपल्या भारतामधून बौद्ध धर्म हा ऱ्हासाच्या वाटेला लागला. या ऱ्हासाची कारणे किंवा उदय कसा झाला आणि त्याचा ऱ्हास कसा झाला त्याची कारणे काय हे या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. तसेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी देशाची राज्यघटना आहे
संविधान आहे. हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वश्रेष्ठ असे जे संविधान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र आपल्याला कसे करता येईल हे त्यांनी त्यामध्ये आतोनात प्रयत्न करून देशाचे आपले संविधान लिहिलेले आहे. व त्यानंतर त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी 8 खंड केलेले आहेत. त्यामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म, त्यांचा ग्रहत्याग, त्यांनी जे संबोधी प्राप्त झाली त्याबद्दल आणि त्यानंतर धम्मप्रवचने, त्याचा प्रसार प्रचार आणि शेवटी त्यांचे महापरिनिर्वाण असे या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. अशा प्रकारे आंबेडकरांनी आपल्याला साहित्य स्वरूपामध्ये खूप सारं नॉलेज आपल्याला दिलेलं आहे. सर्वांना माझ्याकडून अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील पुढचा कालखंड, एक महत्त्वपूर्ण कालखंड म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला हे आपल्याला विश्लेषणात्मक सांगण्याकरता शुभांगी गिरीशकर गायकवाड या हा विषय सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांचा जन्म झाल्यानंतरच लहानपणापासूनच म्हणजे त्यांच्यावर जे प्रसंग घडले गेले त्यांच्या बरोबर लहानपणापासूनच त्यांना शिक्षण घेत असतानाच त्यांच्यासोबत झालेल्या ज्या काही घटना आहेत आणि शिक्षण घेऊन सुद्धा उच्च पदावर त्यांनी जे काही नोकरीच्या ठिकाणी पण त्यांच्यासोबत घडलेल्या ज्या काही घटना आहेत या सर्व लक्षात घेता त्यांना समाजामध्ये माणसाला माणूस म्हणून ज्या प्रकारे वागवलं जात नव्हतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये याविषयी फार वाईट भावना निर्माण झाली होती की आपण ज्या धर्मामध्ये राहतो त्याच धर्मामध्ये आपल्याला माणूस म्हणून जी काही वागणूक मिळते ती फार घृणास्पद आहे. आणि या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांनी या धर्मामध्ये 13 ऑक्टोबर 1835 मध्ये त्यांनी 1935 मध्ये त्यांनी धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरीही मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा आणि प्रत्येक धर्मामध्ये जे काही कर्मकांड वगैरे आहेत आणि त्या कर्मकांडांमध्ये कुठेही त्यांना म्हणजे जी मनुष्याला जी काही म्हणजे रिस्पेक्ट मिळायला पाहिजे किंवा जे मान मिळायला पाहिजे किंवा समानतेची भावना जी म्हणतात ती मिळाली पाहिजे तशी वागणूक त्यांच्याला म्हणजे त्यांना वाटली नाही. तर बौद्ध धम्माचा अभ्यास केल्यानंतर जे बौद्ध धम्म हा विज्ञानवादी तत्वावर अवलंबून आहे आणि बौद्ध धम्मामध्ये जी काही शिकवणूक त्यांना म्हणजे जी काही शिकवणूक आहे त्यांना ती पटली आणि बौद्ध धर्मामध्ये जे काही कर्मकांड हिंदू धर्मामध्ये केले जातात त्याच्यामध्ये ह्या कर्मकांडांना स्थान नाही आणि म्हणजे त्यामुळे हा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा बाबासाहेबांनी ठाम निश्चय केला. आणि त्यांनी जेव्हा 1935 मध्ये धर्मांतर म्हणजे मी धर्मांतर करील अशी घोषणा केली होती. तब्बल 21 वर्षांनंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार हा नागपूर या ठिकाणी येवला या ठिकाणी नागपूर या ठिकाणी दीक्षा भूमीवर त्यांनी लाखो अनुयायांसोबत ही धम्मदीक्षा स्वीकारली. तर याच निमित्ताने मी याच विषयाला अनुसरूनच एक गीत सादर करण्याचा प्रयत्न करते. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला. माळ रानाला सुगंधाला काटा
गुठाही मोहरला, किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. तळमळती राणी बनी, भावंड माझी भासारी, मागती पुष्कावळी फिरून दारोदारी. बलुतेदार साखरदार गावाचे काम करी, तळमळती राणी बनी, भावंड माझे सारी. त्यांना समूनी ज्ञान पडवूनी, त्यांना समूनी ज्ञान पडवूनी, माणूस घडविला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. बायांनो शिकूनिया तुम्ही विवावजानी, मानानं जगावया मुलांना करा शहाणी. भिऊ नका रडू नका उगाच येड्यावानी, हक्कासाठी लढू चला मिळून भावानी. बायांनो शिकूनिया तुम्ही विवावजानी, चला एकी नराजने की नर, चला एकी नराजने की नर, नवनिशान रोवायला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. माळरानाला सुगंध आला, पोटारी गोहरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्याने समाज सुधारला. नमो बुद्धाय. जय भीम. आता पुढील विषय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आदर्श नेता हा आपल्या समोर अनिरुद्ध खरे मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो व 130व्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन आज आपण बाबासाहेबांच्या जयंती निमित्त येथे जमलेलो आहोत आणि व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. तर त्यामध्ये बाबासाहेबांच्या सर्व पैलूंवरती प्रकाशझोत टाकण्यात आला आहे आणि त्यानुसार आपण सर्व सुज्ञ आहात. तर त्याप्रमाणे आता वेळ कमी आहे आणि त्यामुळे मी लवकरात लवकर विषय बदलून आदर्श नेता हे बाबासाहेबांचं एक कर्तृत्व तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी सर्वात पहिलं बाबासाहेब लहान असताना म्हणजे विद्यार्थी दशेत असतानाच त्यांना अभ्यासाची भरपूर गोडी होती. ते 18 तास अभ्यास करत होते आणि त्यामुळेच त्यांना म्हणजे त्याच्यातूनच आपल्याला समजू शकतो की 18 तास अभ्यास करणारा व्यक्ती हाच आपल्या समाजाला पुढे नेऊ शकतो आणि तो व्यक्ती हे समाजाचं परिपक्व नेतृत्व करू शकतो यातून आपल्याला समजतं. आणि बाबासाहेबांना कायद्याप्रती अतिशय प्रेम होतं आधीपासूनच आणि त्यामुळे ते वकीलही झाले होते. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा समाज या पक्षाची स्थापना केली आणि राजकीय नेता हा कसा असावा याबद्दल बाबासाहेबांनी एक आदर्श घालून दिला. बाबासाहेबांनी कधीच विचारांशी तडजोड केली नाही. म्हणजे जर बाबासाहेबांचं नेहमी असं मत होतं, बाबासाहेबांच्या सर्व लेखांमधून ग्रंथांमधून असं समजतं की बाबासाहेबांचं असं मत होतं की स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका असतात त्या प्रत्येकाने आपल्या स्वबळावर लढणं गरजेचं. आताच्या काळात कसं होतं म्हणजे आताच एक्झाम्पल घेऊ की म्हणजे विचार जुळत नसतानाही सगळे एकत्र येतात आणि त्याने म्हणजे सरकार बनवून म्हणजे सत्तेसाठी एकत्र येतात. मग तो विचारांशी तडजोड करतात. पण बाबासाहेबांचं हे ठाम मत होतं की निवडणूक लढताना प्रत्येकाने आपला एक अजेंडा निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या अजेंड्यावर म्हणजे जनतेशी संवाद साधून आणि जनतेचं मत काय आहे त्यावर जाणून निवडणूक लढून जो पक्ष जिंकेल त्या म्हणजे विचारधारा मानणारा पक्ष हा बाबासाहेबांनी निर्माण केला होता. आणि असा हा बाबासाहेबांची राजकीय भूमिका होती आणि त्यानुसार बाबासाहेबांचं पुढचं असं म्हणणं होतं की जर सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही नंतर युती करू शकता. म्हणजे युती करतानाही आपले मूलभूत जे विचार आहेत ते जुळले पाहिजे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी राजकीय म्हणजे नेतृत्व केलं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी कामगार मंत्रीपद भूषवलं.
आणि कामगार मंत्रीपद भूषवताना बाबासाहेबांनी प्रसूती रजा असतील, त्यानंतर स्त्रियांसाठी हक्क असतील, अशा प्रकारे बाबासाहेबांनी कायदे निर्माण केले. आणि यातूनच बाबासाहेबांनी हा आदर्श करून दिला की आदर्श नेता कसा असला पाहिजे. आदर्श नेता हा सर्वप्रथम पक्षातून म्हणजे विचारधारा मांडणं गरजेचं आहे, आणि पक्षाने विचारधारा मांडल्यानंतर तो सत्तेपर्यंत म्हणजे निवड आपल्या जागा स्वतः स्वबळावर निवडून आल्यानंतर युतीनंतर म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी युती निर्माण करायची, आणि त्यानंतर आपलं मंत्रिपद असेल तर मंत्रिपदाला न्याय कसा द्यावा असं बाबासाहेबांनी हा आदर्शच घालून दिला होता. तर बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प असतील, म्हणजे जगातला सर्वात मोठा भाकरा नांगर प्रकल्प आहे, त्याची बाबासाहेबांनीच प्रथमतः म्हणजे विचार मांडला. आणि बाबासाहेबांनी विचार मांडल्यानंतर काही वर्षांनी तो अंमलात आला, आणि मग की भाकरा नांगर प्रकल्प असतील, हे नद्याजोड प्रकल्प बाबासाहेबांनी अंमलात आणले. आणि बाबासाहेबांना आता त्यावेळेस लोकसंख्या नियंत्रणावर भरपूर लोकांनी टीका केली. म्हणजे बाबासाहेबांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा मांडला होता, परंतु त्यावेळेस लोकसंख्या ही फक्त 35 करोड होती. परंतु बाबासाहेबांची दूरदृष्टी होती की लोकसंख्या नियंत्रण केलं पाहिजे. आता आपण बघतो हम दो हमारे दो अशा प्रकारचा नारा लावून सरकार म्हणजे तळागाळापर्यंत जनजागृती करत आहे. परंतु बाबासाहेबांनी त्यावेळेसच लोकसंख्या नियंत्रणासाठीचं बिल काढलं होतं, परंतु त्याला प्रखर विरोध झाला. त्यानंतर हिंदू कोड बिल असेल तर हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी महिलांसाठी मांडलं होतं, आणि त्याच प्रकारे ओबीसी बांधवांसाठी हे हिंदू कोड बिल बांधलं होतं. आणि ज्यावेळी हे त्या सरकारने हे पारित केलं नाही त्यावेळेस बाबासाहेबांनी या स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे आदर्श नेत्याचं लक्षण आहे. आता आपण फक्त बघतो की म्हणजे इथं एवढे आरोप झाल्यानंतर समजा घोटाळे होतात, 100 कोटीचा घोटाळा झाला, त्याच्यानंतर अनेक घोटाळे होतात आता सध्याच्या सरकारमध्ये. तर ते म्हणजे फक्त असं म्हणतात की राजीनामा देतो. काही आता 4 वर्षापूर्वीचं सरकार होतं ते म्हणत होते की आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो, परंतु ती धमक फक्त बाबासाहेबांमध्ये होती. ती बाबासाहेबांनी खुर्चीला लाथ मारण्याची धमक बाबासाहेबांमध्ये होती. म्हणजे विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. आणि आताच्या मंत्रिपदांमध्ये बघतो आपण की मंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झालेल्या आहे, त्यामुळे विचारांशी तडजोड होते. कोणत्याही पक्षाची युती होते आणि मंत्रिपद द्या असं होतं. पण बाबासाहेबांनी स्वाभिमानाने कायदे मंत्रिपद भूषवलं, आणि कायदे मंत्रिपद भूषवताना बाबासाहेबांनी कोणालाही जुमानलं नाही. बाबासाहेबांनी स्वतःचे विचार मांडले. बाबासाहेबांनी संविधानामध्ये मूलभूत हक्क घेतले. ज्यावेळेस नेहरू त्यांनी विरोध केला काही कायद्यांना, तर बाबासाहेबांनी ठाम सांगितले की यात बदल होणार नाही. आणि अशा प्रकारे म्हणजे बाबासाहेबांनी विचारधारा कधीही सोडली नाही, एकनिष्ठ राहिले विचारांशी. असे हे आदर्श नेते बाबासाहेब आंबेडकर होते. नाही, हा धम्म विज्ञानवादी आहे, हा धर्म विचारांचा धर्म आहे. हा धम्म जो आहे हा तथागत भगवान बुद्धांनी आपल्या विचारांनी पावन केलेला धम्म आहे. आणि त्यातूनच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बौद्ध धम्माच्या माध्यमातून भारताला बौद्धमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न म्हणजे काय, तर मी थोडक्यात सांगतो. या भारत देशाची स्त्री एका उच्च पदाला जाऊन या भारत देशाला चालवेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न. या भारत देशाचा मजूर जेव्हा आपली उन्नती करेल, आपले हक्क मिळवेल, संघर्ष करेल व आपलं जीवनाला एक सुवर्ण मार्ग दावेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न. या देशाचा शेतकरी जेव्हा उन्नत होईल व शेतकऱ्यास भरभराटी होईल, त्याचं आयुष्य सोन्याने भरेल, हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न. हा देश समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय, नीती व बुद्धाच्या मार्गावर चालेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न. हा देश जेव्हा एकसंध होईल आणि एकजुटीने लढेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न. या देशातील तरुण जेव्हा संघर्षासाठी पेटून उठेल, आपली आर्थिक, सामाजिक व वैचारिक प्रगती करेल, शैक्षणिक प्रगती करेल व त्या माध्यमातून स्वतःची उन्नती करेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न तर डॉक्टर बाबासाहेबांचे खूप सारे आहेत, परंतु सर्वात मोठं डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न म्हणजे या देशाला मी प्रबुद्ध कसं करेल, बुद्धाच्या विचारांनी या देशा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक कडाडती वीज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही हा एक शब्द नव्हे किंवा एक नाव नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक संघर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पेटून उठण्यासाठी, क्रांती करण्यासाठी घडलेलं नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक चेतून उठलेलं उदाहरण.
असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेटून उठले होते त्यावेळेस तर पाण्यालाच आग लावली होती आणि तेव्हाही एक गीतकार म्हणतो, खूप सुंदर ओळी आहे. स्पर्शिले तू ओंजळीने पाणी खुले केले 14 तळ्याचे, हक्क देऊन माणसाला केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा संघर्ष करा, शिका संघटित व्हा संघर्ष करा, हक्क देऊन दलिता जना. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक भारताचे पाया आहेत. म्हणूनच म्हणतो या आधुनिक भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण, तर एका शब्दात सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताला पडलेलं एक सुवर्ण स्वप्न. डॉक्टर बाबासाहेब हे एक आधुनिक भारताला पडलेलं सुवर्ण स्वप्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या जगाच्या इतिहासात जगाच्या इतिहासात कधीही न सोडवता आलेलं कोडं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेबांचं जे महत्व आहे ते ओळींमध्ये मी सांगू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते मी असेही सांगू शकत नाही. परंतु जाता जाता एवढेच बोलेल की एका शोषित दलित पीडित वर्गाला अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आजीवन काळ एक उदाहरण बनून राहील ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कधीही ताटमानेने आपल्याला वागायला शिकवणारं, स्वाभिमानाची एका क्षणाला आपल्याला जाणीव करून देणारं ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बुद्धाच्या धामावर आरूढ होऊन आपल्याला विज्ञानवादी विचारसरणी आत्मसात करायला लावणारं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एवढंच बोलतो, अगर ताजमहल प्रेम की निशानी है, अगर ताजमहल प्रेम की निशानी है तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भी एक गरजते शेर की कहानी है, एक शेर की कहानी है, एक शेर की कहानी है. आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय शिवराय. जयंतीनिमित्त मी एक जुनं गाणं सासने गुरुजींनी स्वतः लिहिलेलं, भलं तर स्वतः कधी गातात नाही गातात किंवा प्रतापसिंग गोदडे किंवा इतर गाणे गायला आवडतात, पण त्यांचं ते बेसिक असलेलं गाणं हे 1980-90च्या काळातील जे अक्काही बऱ्याचदा खूप वेळेस गायलेलं आहे ते गीत मी या ठिकाणी सादर करतो. गाजली कीर्ती जगी त्या भीमरायाची, गाजली कीर्ती जगी त्या भीमरायाची, अशी मूर्ती पुन्हा कधी नाही व्हायाची. भीमगाथा गायाची, भीमगाथा गायाची, भीमगाथा गायाची, भीमगाथा गायाची. सांगा असा कुणी का गेला होऊनी, धावणी आला जरी गेला माउदारुनी. शिरमर्दाचं जिन तसनी गाऊन असदन आम्हाला होईल तरी भारत भुवरी, करणार सर त्यांच्या पवित्र कायाची, नाही करणार सर त्यांच्या पवित्र पायाची. भीमगाथा गायाची, भीमगाथा गायाची, भीमगाथा गायाची, भीमगाथा गायाची. गाईल क्षणोक्षणी रोखील मला कुणी, माझ्या या मुखातुनी भीमगुण गाऊनी. रक्ताचा जरी अंगी राहील तरी सेवा मी करीन खरी, गट बांधून जरी प्राणही गेला तरी, संकट आले जरी प्राणही गेला तरी, दुरावाहीन सदा मी भीम कार्याची, दुरावाहीन सदा मी भीम कार्याची. गायाची भीमगाथा गायाची, भीमगाथा गायाची. आजही खुली हवा पोषक नवा नवा, कधी मिठाई मेवा खावे जवा तवा. शिरया गाडी असे गडी सुटात दिसे, कधी खुर्चीत बसे जातीवादात नसे. सुरावाज घरी सुख
सुखान नांद जरी उन्हाची कामगिरी भीमरायाची खरी परवा केली नाही चंदनाच्या कायेची परवा केली नाही चंदनाच्या कायेची भीमगाथा गायाची भीमगाथा गायाची भीमगाथा गायाची भीमगाथा गायाची भीमगाथा गायाची भीमगाथा आंबेडकर या महामानवांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो व आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्त येथे जमलेलो आहोत. तरी त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व गीत सादर करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवला या ठिकाणी मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून कदापि मरणार नाही अशी सिंहगर्जना केली आणि त्यानंतर 22 वर्षांचा प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माच्या ओटीत टाकलेला आहे. तर मी एक गीत सादर करत आहे. नवक्रांतीचा तोफखाना नवक्रांतीचा तोफखाना येवले भूमीत धडाडला येवले भूमीत धडाडला हिंदू म्हणून मरणार नाही माझा भीमराव कडाडला हिंदू म्हणून मरणार नाही माझा भीमराव कडाडला अशी भीमान करणी केली अशी भीमान करणी केली तोडिल्या त्या जुनाट चाली ठरला दीनांचा या वाली ठरला दीनांचा या वाली गुलामीतून मुक्ती झाली घेतली दीक्षा नागपुराला घेतली दीक्षा नागपुराला झेंडा समतेचा फडाडला झेंडा समतेचा फडाडला हिंदू म्हणून मरणार नाही माझा भीमराव कडाडला हिंदू म्हणून मरणार नाही माझा भीमराव कडाडला अगर पैदा न होता वो मसीहा अगर पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला न होता अगर पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला न होता बेरंग रहती ये जमी और आसमां का रंग नीला न होता बेरंग रहती ये जमी और आसमां का रंग नीला न होता ये देश तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो अगर इस देश को संविधान देने वाला मेरे भीम जी जैसा हीरा न होता मेरे भीम जी जैसा हीरा न होता युग पुरुष आहे महामानवा युग पुरुष आहे महामानवा भारत भूनंदना भारत भूनंदना बुद्धला धम्माला संघाला भीमाला करुणी वंदना बुद्धला धम्माला संघाला भीमाला करुणी वंदना प्रज्ञशील आणि करुणा मानवास देई प्रेरणा अष्टांगिक मार्ग याजना प्रफुल्लित करी जीवना बुद्ध कबीर फुलांचे कर्म बुद्ध कबीर फुलांचे कर्म लाजवित्या चंदना लाजवित्या चंदना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करुणी वंदना बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करुणी वंदना जय भीम. डॉक्टर 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. त्याचमुळे आपण इथे जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त मी एक गाणं बोलत आहे. रुकना अब नहीं झुकना अब नहीं इतिहास करने आ रुकना अब नहीं झुकना अब नहीं इतिहास करने आ शेर सानिगल सारे रुख बदल दिखला जोश में आ साथ चलो साथ है बुद्ध की राहें डट के चलो मंजिलें खोले बाहें साथ चलो साथ है बुद्ध की राहें डट के चलो मंजिलें खोले बाहें. जय भीम क्रांति का नारा जय भीम क्रांति का नारा है जय भीम दुनिया में नारा है जय भीम सबका सहारा है जय भीम जा से भी प्यारा है जय भीम क्रांति का नारा है जय भीम दुनिया में नारा है जय भीम सबका सहारा है जय भीम जा से भी प्यारा है जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम
साथ है, निखरने से देख सभी तुझ में जो बात है, जलने दे सबको अभी मशाल बने ऐसी, मिसाल तू बन के दे दिखा, मिसाल तू बन ऐसी। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में। काय दलील बापन आमच्या आम्हाला शिकवत काय, काय दलील बापन आमच्या आम्हाला शिकवत काय, आम्ही भीमाची पोर आहे आमचा नादच करायचं नाही, आम्ही भीमाची पोर आहे आमचा नादच करायचं नाही, आम्ही भीमाची पोर आहे आमचा नादच करायचं नाही। इतिहासाच्या त्या पानाची साक्ष भीमा कोळगावाची, पैसे मांडला ही पुरून उरली त्यात आमची सुरू वाघाची, संविधानाला हात लावले, संविधान ते हलवू नका रे तुम्हाला इशारा आहे, संविधान ते हलवू नका रे तुम्हाला इशारा आहे, आम्ही भीमाची पोर आहे आमचं नादच करायचं नाही, आम्ही भीमाची पोर आहे आमचं नादच करायचं नाही, आम्ही भीमाची पोर आहे आमचं नादच करायचं नाही। 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगणं नसतात आमच्या दूर, आम्ही भीमरायाची पोर, हल्ला नसतो पाठीवर पारा असतो छातीवर, योनान नाव सकुमान, योनान नाव सकुमान, देऊ धरलं उत्तर धडाक, तुला जय भीम कडक, तुला जय भीम कडक, तुला जय भीम कडक, जय भीम। आईचा उमराया कुंकू कुंकू माझ्या कुंकुड माना माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकुड माना माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकुड माना माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकुड माना, कुंकुड माना माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं। माता भीमराया, माता पंचराया, माता पंचराया। माऊलीची माया, माऊली भराया, माऊलीची माया, माऊली भराया, माऊलीची माया, माऊली भराया, माऊलीची माया, होता माझा साला होता, आईचा भराया, त्याचा साला होता, आईचा भराया, त्याचा साला होता, आईचा भराया, त्याचा साला, आईचा भराया, त्याचा साला होता, आईचा भराया, कुकुडा माना, माझ्या भीमाच्या नावाचं, कुकुडा माना, माझ्या भीमाच्या नावाचं, कुकुडा माना, माझ्या भीमाच्या